बाळाची काळजी घ्यावी लागेल की नाही? हो, बाळाची काळजी घ्यावीच लागणार. बाळ अजून जगात आलं नाहीये तर आजीला किती आनंद दिलाय त्यांनी. आला तर काय होईल, पण ते कसं येईल? येईल ग, येईल. काही काळजी करूच नकोस तू. मॉम, तुझं हे जे काय चाललंय ना, तर माझा काहीच फायदा नाहीये. अरे, आता आईचा फायदा म्हणजे तुझाच फायदा की नाही? नाही, कसा माझा कसा काय फायदा मला सांग. कसं बोलतेस तू? हा, एकतर मला न विचारता माझ्या बायकोला तू तुझ्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलंस. तर आमचा हनीमूनही झालेला नाहीये, पण आम्हाला बेबी होणार आहे. आणि आम्हाला बेबी होणार आहे त्याचं आम्हाला नाटक करायचंय. वाव, कसं काय करणार आहे मॉम? खड्ड्यात गेला तुझा हनीमून. हो, मग खड्ड्यात गेला तुझा प्लॅन. अरे, हे बघ, ऐक ना, ऐक ना. मी जे ठरवलंय ते झालं ना, तर जा ना, तू वर्षभरासाठी जा, वर्ल्ड टूर वर जा. हा, हवे तेवढे हनीमून कर. ओके? आणि तुझा प्लॅन सक्सेसफुल झालाच नाही तर? होईल रे, होईल. तू बघच आता. नाही नाही, होईल होईल, पण प्लॅनिंग काय मला कळू दे ना. म्हणजे आता आपण हे सगळं प्लॅनिंग करतोय, म्हणजे काही दिवसांनी माझं पोट दिसायला लागेल. आपण काही उशी वगैरे लावायची का? नाही ग, तिथपर्यंत जायची वेळच येणार नाहीये, कारण त्याआधी मंजिरीचा खेळ संपेल. म्हणजे आय नो मीरा, आय नो आपलं काय बोलणं झालंय. आय एम सॉरी, पण मी बाबांना असं नाही बघू शकत. आपण या विषयावर नंतर बोलूया. मीरा मीरा, हे बघ, दरवेळेस ना विषय टाळून नाही चालणार आहे. ही योग्य वेळ नाहीये. योग्य वेळ? मीरा, तुझी योग्य वेळ येईपर्यंत ना घरातली माणसं एकमेकांपासून कायमची दुरावतील. हे बघा, सगळं लवकरच उलगडेल आणि तेव्हा तुम्हीच मला म्हणाल की तेव्हा तू जे केलंस तेच योग्य होतं. एक एक मंजिरीचा खेळ संपेल म्हणजे कसा? हे बघ, मायाला बाळ होणार, ते बाळ मोठं होणार आणि रामपुरे इंडस्ट्री चालवणार. हे मंजिरीला आवडेल का? हो, तिला मीच आवडत नाही, ती माझं बाळ काय एक्सेप्ट करेल? बरोबर, अगदी बरोबर. मग हे होऊ नये म्हणून मंजिरी काय करेल? काय करेल? काय ती त्या मीराला सांगेल बाळ जन्माला घालायला, आणि मग माया आणि मीरा या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल. हा, अगदी बरोबर. आणि हे मंजिरी करेलच, पण त्याने आपला काय फायदा होणार? बाकीच्या कोणाचा माहित नाही, पण आपला काही फायदा होणार नाही मॉम. अरे, असं काय करतोस? जरा विचार कर ना. मंजिरी असं काय करेल ज्याने आपला फायदा होईल? आपल्या बाळाचा जीव घेईल. वा 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 वा, काय मस्त हुशार हुशार सून मिळाले मला ग. पण ते कसं? ते कसं? अगं, हे बघ, काय होणार मी सांगते तुला. मंजिरीनी माझ्यावरचा आणि मायावरचा राग माझ्या नातवावर काढला. रामपुरे घराण्याचा वारस म्हणून तिला फक्त तिचा नातू हवा होता, म्हणून माझ्या नातवाला संपवून टाकलं तिने. निर्दयी बाई आहे ती, अगदी निर्दयी बाई आहे. कसं वाटलं माझं नाटक? कसं वाटलं माझं नाटक? बोला बोला. तुझ्या आधी वाटलं नव्हतं मला, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लॅन आहे यार. म्हणजे हे सगळं आता काही दिवसातच घडणार आहे. हो, मग काय. आता काय त्या मंजिरीला मी सोडणार नाही. आपलं नाटक इतकं व्यवस्थित करायचं ना की मंजिरीला जेलमध्ये खडी फोडायला जावंच लागेल. काय काय चालू काय आपल्या घरात? ह्या सगळ्यात ना
मला आपलं नातं हरवून जाण्याची भीती वाटते मीरा. वेदाचे बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझ्याकडून आपल्या प्रेमात, आपल्या नात्यात कधीच मी कमी पडणार नाही. मी वचन देते तुम्हाला. काहीही झालं तरी मला आज रात्री या दोघींचे केस मिळवायचेत. हा म्हातारा नेमकं मला काम असताना जागा असतो. काय करू मी याचं? मी जेवताना काही चुकीचं वागलो का मंजिरी? अजिबात नाही. दादासाहेब, तुम्हाला माहिती आहे ना नर्मदा कशी येते, किती नाटकी येते. माहित आहे मला ते, पण माझी बहीण आहे ना ती, तिला काही बोलताना मला कसं तरीच होतं. मी खरंच असं झालंय निर्दयी. दादासाहेब, ती तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि तुम्ही भावूक होऊन निर्णय घेता. नका काळजी करू, सगळं नीट होणार आहे. माझ्यासाठी एकच जमेची बाजू आहे मंजिरी, ती म्हणजे माझं कुटुंब. कळेल नर्मदालाही लवकरच कळेल कदाचित. आता काय परत कॉफी पाजू का याला? असो, मी झोपतो. हो चालेल. हा म्हातारा झोपलाय. आता मी बाहेर पडू शकते. आधी मला मीराचा केस मिळवायला हवा. अंबिकाचा केस मिळवायला मला मार्जरीकडे जावं लागेल.